असं एकूण आहे की अनेक जे रोल तुम्हाला ऑफर केले गेले होते ते त्यातले अनेक रोल हे कमल हसन यांना आधी ऑफर झाले होते, मग ते तुम्हाला दिले गेले. म्हणजे ही जी रिप्लेसमेंट आहे वैचारिक देखील ही किती महत्वाची आहे. आणि अनेक काही रोल हे अमिताभ बच्चन यांना देखील ऑफर झाले होते, नंतर ते तुम्हाला दिले गेले. म्हणजे पुन्हा ही रिप्लेसमेंट किंवा तिथं तुम्ही फिट आहात हे वाटणं आणि लोकांनी ते एक्सेप्ट करणं. हा म्हणजे मला नंतर कळल्यात गोष्टी की शूलचा रोल, माझा जो बच्चू यादवचा रोल आहे अमिताभ बच्चन यांना ऑफर केला होता. त्यांचं सगळं ठरलं पण होतं. आणि नंतर त्यांचं रिएंट्री होती सिनेमामध्ये, पण काहीतरी कारणाने ते कॅन्सल झालं. कॅन्सल झाल्यानंतर शूल तयार झाल्यानंतर त्यांना तो स्पेशल दाखवण्यात आला. तेव्हा राम गोपाल वर्माने बच्चन यांच्याकडून मी बँकेत कामाला होता तेव्हा मला फोन आला होता आणि अमिताभ बच्चन स्वतः म्हणले की युअर पॉवरफुल अपीअरन्स आणि इंटेलिजंट परफॉर्मन्स वगैरे वगैरे. तर आम्हाला वाटलं हे काहीतरी खोटं बोलते कोणतरी अमिताभ बच्चनचा आवाज काढून बँकेत कशाला मला कोणी फोन करेल ना. लँडलाईन वर का बँकेच्या? हा लँडलाईन. त्यानंतर सुब्रमण्यम भारती हा सिनेमा कमल हसन करणार होता. ती 2 वर्ष स्क्रिप्ट त्यांच्याकडे पडून होतं. त्यानंतर ते काहीतरी डिरेक्टर्स बदलायला गेले, पण डिरेक्टरनी माझ्याकडे ऑफर केला. ज्या दिवशी मी चेन्नईला शूटिंगला गेलो होतो पहिला दिवस सुब्रमण्यम भारतीचा, त्यावेळेला एका पेपरमध्ये छापून आलं होतं सुब्रमण्यम भारती असे टर्बन बांधायचे, पटका असायचा. तर कमल हसनची मुलाखत अशी होती की असे फेटे बांधलेले तर फोटो तर बाथरूमच्या बाहेर पण असतात. तर आम्हाला कळलं नाही की हे काय भानगड आहे. तेव्हा कळलं की ह्या रोल त्यांना पण ऑफर झाला होता आणि ते काहीतरी प्रकरण करून शेवटी तो महाडा आला. तेव्हा त्या रोलचं माझं पुढे काय होणार हे मला काहीच माहिती नव्हतं. किंवा शूल आम्हाला पहिल्यांदा ऑफर झाला तेव्हा तर आम्हाला काय माहित पण नव्हतं की या रोलचं पुढे काय होणार आहे. फक्त इंटेन्सिटी होती, काम करायचं होतं. म्हणजे आम्ही ट्रेननं जात होतो तिकडे बिहारला प्रवासाला, 50-50 तासाचा प्रवास करून तिकडे पोहोचतो. आम्ही काही तेव्हा नट नव्हतो, म्हणजे मान्यता नव्हती. पण नंतर ते पिक्चर हिट झाले, लोकांना आवडले आणि मग म्हणजे मी तर तेव्हा स्कूटरवरच जायचो ना. 12 वर्ष स्कूटर चालवली मुंबईत. 12 वर्ष म्हणजे एनसीपीला एक झुंजवाराशीचा प्रयोग करायचा आणि वंदरूम किचनचा प्रयोग करायला ठाण्याला स्कूटरवरती जायचं. दिलीप प्रभावकरांना खूप काळजी वाटायची, नीट जा, असं कर, नीट राहा, पाटंदर, बँकेत काम करायचं, असे सगळे हे करत होतो. पण मग सुब्रमण्यम भारती 100 डेज चालला तिकडे. त्यानंतर